आमदार देवरावजी भांडेकर, कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सुधाकरजी अडबले, विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या डॉक्टर रजनीताई हजारे, बिरसा क्रांती दलाचे संस्थापक आणि माझे सहकारी दशरथजी मडावे, माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे, ॲडव्होकेट मेधा भाले, विजय नळे, फादर कन्नोरे, नंदकुमार बारसकर, विकास ठाकरे, मेहमूद खान पठाण, अंजलीताई साळवे, अनिल दहागावकर, धनंजय तावाडे, मंगेश, या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर संजय घाटे आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो, सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं, व्याख्यानाच्या निमित्तानं आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. या ठिकाणी ओबीसी महापरिषद आयोजित करण्यात आली. त्या निमित्तानं काही योद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला. सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये आपले आयोजक डॉक्टर संजय घाटे यांनी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं मला काही मुद्दे तुमच्या पुढ्यामध्ये मांडायचे आहेत. मी अतिशय वेळा पाळणारा माणूस आहे. कार्यक्रम 5ला होता म्हणून मी 4:30ला यवतमाळवरनं इथे येऊन पोचलो होतो. कार्यक्रम 6:15च्या नंतर सुरू झाला. आता 8 वाजता आहेत. तुमचे पेशन्स संपत आलेले आहेत याची मला नीट कल्पना आहे. त्यामुळे आता मी तुम्हालाच विचारतोय की मी किती वेळ बोलू. 1 तासमध्ये माझ्या 1 तासामध्ये मी तुमच्या पुढ्यामध्ये हा विषय मांडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतो. पण माझी एक अट आहे, तुमच्यापैकी एकानेही मध्ये उठता कामा नये. कारण मला इतके वर्ष झाले, मी बोलतोय 51-52 वर्ष, तरी मला पिनड्रॉप सायलेन्सची सवय आहे. एखादा जरी माणूस उठला तरी मी एका बाजूने डिस्टर्ब होतो आणि बाकीचे श्रोतेही डिस्टर्ब होतात. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्हा सगळ्यांकडे एक अतिशय महत्त्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण त्याला आता पुढे तासभर आपला नोकर बनवा. त्याकरता कृपया ते सायलेंट मोडवर टाका. कोणाचाही फोन आला तर त्यांना SMS ने उत्तर द्या. प्रत्यक्ष फोनने उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुम्ही तसं करायला लागला तर हा माईक तिकडे आपण पाठवू, कारण ते इतकं महत्त्वाचं असेल की सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे, असाच त्याचा अर्थ होतो. मित्रांनो, प्रामुख्यानं आपल्या आयोजकांनी काही प्रश्न उपस्थित केले. या ठिकाणी या देशामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता आणि आज या देशामधल्या सर्वसामान्य माणसांची स्थिती काय आहे. मी मुद्दाम ओबीसी हा शब्द टाळतो आहे. ही परिस्थिती का आणि कशी निर्माण झाली? बेसिकली जगभर वेगवेगळ्या पद्धतीची जी खेडी निर्माण झाली आणि शहरं निर्माण झाली, यामध्ये जगभर तुम्हाला आढळेल की सगळ्या समाजांमध्ये श्रमविभागणी निर्माण झालेली होती. पिढ्यानपिढ्या काही माणसं एका विशिष्ट पद्धतीचा व्यवसाय करत असत. सुतारकाम करणारी माणसं त्यांची मुलं पुढे सुतारकाम करत असत. लोहारकाम करणारी माणसं त्यांची पुढच्या पिढ्या या लोहारकाम करत असत. आणि त्यावरनं तुम्हाला जगभरच्या सगळ्या समाजांमध्ये त्या त्या पद्धतीचे नावं दिसतात, आडनावं दिसतात. तिथे जात हा शब्द वापरला जात नाही, तरी व्यवसायाची ओळख पटेल या पद्धतीची काहीतरी ओळख असते. आणि त्याही ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठ या पद्धतीच्या काही संकल्पना निर्माण झाल्या की हा विशिष्ट पद्धतीचा व्यवसाय करणारा माणूस इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही आणि हा विशिष्ट पद्धतीचा जमीनदार जर असेल तर तो इतर व्यवसाय करणाऱ्या माणसांपेक्षा श्रेष्ठ. त्यामुळे जगभर उच्चनीचतेच्या कल्पना तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु भारतामध्ये ज्या पद्धतीची कल्पना पुढच्या काळामध्ये रूढ झाली, ती मात्र तुम्हाला जगात कुठेही पाहायला मिळत नाही. हा दोन्हींमधला एक बेसिक फरक आहे.
ज्याला आज आपण वर्णव्यवस्था म्हणतो, ती वर्णव्यवस्था जगामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. आणि त्यातूनच निर्माण झालेली पुढची आजची आपल्या भारतामधली जाती व्यवस्था. या जाती व्यवस्थेविषयी बोलताना असं बोललं जातं, जी कधीही जात नाही, मेल्यावरही जात नाही ती जात. मधल्या काळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज या महाराजाला एक्सपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये मला जे अनेक फोन येत होते, त्यामध्ये एका हरिद्वारच्या महंतांचा फोन आला. ते मला म्हणायला लागले कि मानव साहब, आप जो काम कर रहे हो अंधविश्वास उन्मूलन का, बहुत अच्छा काम है, इस काम में हम भी शरीक होना चाहते. मतलब बहुत अच्छी बात, लेकिन मानव साहब हमारे मन में कुछ सवाल है, इन सवालों का जवाब हम आपसे चाहते हैं. पूछिए. मानव साहब, आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है? मतलब जी नहीं है. अगर आप में किसी प्रकार का अंधविश्वास नहीं है, ऐसा आप मानते हो, तो आपने क्या अपने राज्य घटना संविधान आपने पढ़ा है? मतलब जी हाँ पढ़ा है. इसका प्रीएम्बल पढ़ा है? जी हाँ पढ़ा है. इस प्रीएम्बल में कहा गया है, प्रस्तावना में कहा गया है कि वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग. इसका मतलब ऐसा है कि हम भारतीय लोगों ने यह संविधान निर्माण किया है, हम भारतीय लोगों ने यह संविधान लिखा है, अपने आप को समर्पित किया है. बोला हाँ बिल्कुल सही बात है, ऐसा ही इसका मतलब है. आप इस बात को मानते हो? बोला जी हाँ मानता हूं. मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई थी, प्रीएम्बल लिखा गया था, तब आप वहां हाजिर थे? तो मैं कैसे हाजिर रह सकता हूं? क्योंकि ये जो प्रीएम्बल है, प्रस्तावना है, पंडित जवाहरलाल नेहरू जी ने लिखी है. 22 जनवरी 1947 यानी हमें स्वतंत्रता मिलने के 8 माह पूर्व संविधान सभा के सामने वो रखी. संविधान सभा ने इसको मान्यता दी. तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ हूं. त्याने मला प्रतिप्रश्न विचारला कि जब मानव साहब वहां हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम भारतीय लोगों ने यानी आपने भी निर्माण किया है और अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. मी त्याला उत्तर देताना एवढंच म्हणालो की आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है ये हम आम लोगों ने निर्माण किया है, हम आम लोगों के लिए लिखा है और हम आम लोगों ने अपने आप को इसको समर्पित किया है. ये संविधान आप जैसे खास लोगों के लिए नहीं है. आप जैसे जो खास लोग हो, जो डायरेक्टली ब्रह्मा के मुख से टपकते हो, पृथ्वी पर अवतरित होते हो, आपका जो संविधान था जिसे मनुस्मृति कहते हैं, 2000 सालों से आप इस मनुस्मृति संविधान के आधार पर राज कर रहे थे, उसको गाड़कर ही ये संविधान निर्माण हुआ है. मित्रांनो, मी त्यांच्या पुढ्यामध्ये का या पद्धतीनं बोललो? खरं म्हणजे माझी रुटीन भाषा ही नाही आहे, मी या पद्धतीनं कधी बोलत नाही. माझ्या एक लक्षात आलं की गेल्या 3-4 वर्षामध्ये या देशामध्ये जे काही घडतं आहे, त्याचं गांभीर्य सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकांच्या तीव्रतेनं लक्षात येतं आहे. जे संविधान इतक्या मेहनतीनं या देशाला मिळालेलं आहे, ते गमावण्याची वेळ आज आपल्यावर येते आहे. लोकशाही गुंडाळून ठेवली जाते आहे. RSSचे प्रमुख जाहीररित्या बोलताना बोलतात की हे जे संविधान आहे, आजचं संविधान आहे, ते युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान आहे. आपल्याला भारतीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं संविधान तयार करायचं आहे आणि म्हणून यामध्ये परिवर्तन करायचं आहे. आणि तरीही आपल्यापैकी अनेकांना हा धोका लक्षात येत नाही, कारण मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना हे संविधानाच्या माध्यमातून आपण काय मिळवलं याची जाणीव नाही आणि म्हणून ती तीव्रतेनं मला तुमच्यापर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं वाटतं. मित्रांनो, या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं, त्याच्या आधी मुस्लिम राजे होते, त्याच्या आधी हिंदू राजे होते. मग आपण उल्लेख करताना
मी फार हिस्ट्रीच्या तपशिलामध्ये जाणार नाही, कारण त्यामध्ये अनेक वादांचे मुद्दे असू शकतात. पण सर्वसाधारणतः या देशामध्ये गेल्या 2000 वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला, राज्य कुणाचंही असो, कुणीही राजा असो, 2000 वर्षापूर्वी एखादा राजा कदाचित न्हावी असेल नंदवंशाचा, आणि तरीही या देशामध्ये मात्र मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये पुढच्या टप्प्यांमध्ये आणखी कोणी हिंदू राजे असतील आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिम राजे आले. मुस्लिम राजे असताना सुद्धा तुमच्या माझ्या संपूर्ण भारतीय माणसांच्या जीवनावर, ज्यांना जे स्वतःला हिंदू म्हणवत असत किंवा भारतीय म्हणवत असत, त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. या देशामध्ये आधुनिक विचारसरणी घेऊन इंग्रज आले. वैज्ञानिक प्रगतीसोबतच ते भारतामध्ये राज्य करू शकले, आणि तरीही या देशामध्ये एवढे आधुनिक विचारसरणीचे इंग्रज असताना सुद्धा या देशावर, तुमच्या माझ्या जीवनावर, सामाजिक आणि धार्मिक जीवनावर मनुस्मृतीचंच राज्य होतं. याची तीव्रता कदाचित आपल्यापैकी अनेकांना नसते. मी माझ्या आयुष्यामध्ये बोलताना नेहमी म्हणतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. मी जातपात मानत नाही. मानत नाही म्हणजे केवळ शब्दांपुरतं बोलत नाही, आयुष्यात खरंच मानत नाही. ज्यावेळेस माझ्या वयाच्या 19व्या वर्षी 20व्या वर्षी माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, त्यावेळेस मी जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये काम करत होतो. जनेऊ तोडो जाती तोडो नावाचं आमचं आंदोलन होतं. माझ्या अनेक मित्रांनी आणि मी आपली आडनावं टाकून दिली, काहींनी आडनावं बदलली. त्यात मी माझं आडनाव बदललं, कारण महाराष्ट्रामध्ये आडनाव सातत्याने विचारलं जातं, आणि म्हणून मानव नाव धारण करून तेव्हापासून मी मानव बनण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मित्रांनो, एका बाजूनं मी म्हणतोय की मी जात मानत नाही, पण समजा या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती तर मला मी माणूस म्हणतो आहे किंवा माणूस बोलतो आहे असं मला म्हणता आलं असतं का? या देशाच्या परंपरेनुसार जर मला बोलायचं असतं तर मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. ही या देशामधल्या सर्वसामान्य माणसाची खरी ओळख आहे. शाहू महाराज 1899 साली पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते. त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे ते पुराणातले आहेत, पुराणोक्त आहेत, हे वेदोक्त मंत्र नाहीत. शाहू महाराजांनी स्वतःच्या पदरी नोकर असलेल्या ब्राह्मणाला स्वाभाविकच हा प्रश्न विचारला. तो म्हणाला, राजे महोदय, तुम्ही जरी राजे असलात तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात, आणि शूद्राला वेद ऐकण्याचा अधिकार नाही, आणि त्यामुळं मला वेदांमधले मंत्र येत असले तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही. शाहू महाराजांना प्रचंड राग आला. त्यांनी त्याला हकलून दिलं, नोकरीवरनं काढून टाकलं, त्याचा पगार बंद झाला, आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. त्याही वेळेस सांस्कृतिक दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या ब्राह्मण वर्गाचं प्रचंड वर्चस्व होतच, आणि म्हणूनच एवढी हिंमत झाली होती त्याची असं म्हणण्याची. पुण्यामध्ये जी प्रचंड आग लागली त्यामध्ये मोठमोठे ब्राह्मण उतरलेत मैदानामध्ये, आणि शाहू महाराज हे शूद्र आणि क्षत्रिय एकिनी अशी संपूर्ण चर्चा सुरू झाली. त्यामध्ये एकमतानं ब्राह्मणांनी हा निर्वाळा दिला की शाहू महाराज क्षत्रिय आहे की शूद्र आहेत हे खरं म्हणजे आज चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण कलियुगामध्ये केवळ 2च वर्ण शिल्लक आहे, एक ब्राह्मण आणि बाकी सगळेच्या सगळे शूद्र. 2 इतर वर्ण जे आहेत ते सस्पेंड केलेले आहेत, म्हणजे रद्दबातल झालेले आहेत. काँग्रेसचे पुढारी लोकमान्य टिळक यांनीही याच पद्धतीचं वक्तव्य केलं असं मानलं जातं. आणि लोकमान्य टिळकांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं, प्रश्नोत्तर झालीत, चर्चा झाली, आणि त्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की स्वतः शिवाजी महाराज जर क्षत्रिय आहेत
तर शिवाजी महाराजांचे वंशज हे सुद्धा शाहू महाराज क्षत्रिय असले पाहिजेत. त्यावर उत्तर देताना लोकमान्य टिळकांनी असं म्हटलं जातं, असं म्हणाले की क्षत्रिय जे आहेत असं आपण मानतो शिवाजी महाराजांना, त्यांना गागा भट्टाने, काशीच्या गागा भट्ट या ब्राह्मणाने तात्पुरता अपवाद करून त्यांना क्षत्रिय बनवलं होतं. म्हणजे तात्पुरता अपवाद केला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये त्या काळात आपल्याला सगळ्यांना ती कथा माहिती आहे, मी रिपीट करत नाही, फक्त तुम्हाला आठवण करून देतो की महाराष्ट्रामधले अनेक ब्राह्मण शिवाजीराजांच्या पदरी होते. ज्या शिवाजीराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, जातीभेद मानला नाही, वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांसोबत ते जेवत असत, अस्पृश्यता पाळत नसत. एवढंच नव्हे तर आपल्या सुराज्यामध्ये सामील करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी अनेक महारांना किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती किल्लेदार बनवलं, अनेक मुस्लिमांना किल्लेदार सेनापती बनवलं. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना, वेगवेगळ्या धर्मांमधल्या लोकांना सुद्धा आपल्या सुराज्याच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं आणि सगळ्यांना समान न्याय मिळेल या पद्धतीचं आपलं सुराज्य निर्माण केलं. त्या शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली, त्यावेळेस एकही ब्राह्मण त्यांच्या पदरी नोकरी असणारा सुद्धा त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार झाला नाही. कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे की शूद्रांनी राजा बनता कामा नये. शूद्र जर राजा बनला तर तिथे ब्राह्मणांनी वास करता कामा नये. आणि म्हणून 1674 साली जेव्हा शिवाजी राजांनी स्वतःला राज्याभिषेक केला, त्यावेळेस त्यांना काशीवरनं एका ब्राह्मणाला आणावं लागलं. त्याला त्यांनी एवढी मोठी प्रचंड दक्षिणा दिली की ती त्यांच्या सहकार्याच्या खांद्यावर त्याला नेता येत नव्हती. ते सगळं जडजवाहीर त्याला प्राण्यांवर नादून न्यावं लागलं. हा संपूर्ण इतिहास तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे. आता मला सांगा, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, मी टिळकांचं नाव या ठिकाणी का घेतो आहे? कारण पुण्यातल्या अनेक ब्राह्मणांनी एकत्र येऊन या पद्धतीची मांडणी केलेली असताना सुद्धा मला ते महत्वाचे वाटत नाही. प्लीज, मला लोकमान्य टिळक का महत्वाचे वाटतात? कारण लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे पुढारी होते. पुढच्या काळामध्ये 1920 सालापर्यंत ते भारतातले सगळ्यात मोठे काँग्रेसचे महत्वाचे पुढारी ठरलेले होते. माझा एक साधा सवाल तुमच्या पुढ्यामध्ये आहे. लोकमान्य टिळकांची जी विचारधारा आहे ती काँग्रेसची आधीची विचारधारा होती. कारण याच विचारधारेचे उच्चभ्रू पद्धतीचे लोक काँग्रेसमध्ये दाखल झालेले होते आणि तेच काँग्रेस चालवत होते. लोकमान्य टिळक यांचं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधलं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. प्रचंड मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. पण कल्पना करा की 1920 नंतर सुद्धा लोकमान्य टिळकांची जी विचारधारा आहे त्याच विचारधारेची माणसं काँग्रेसचं नेतृत्व करत राहिली असते, त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर या देशाची राज्यघटना निर्माण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा जन्म अतिशूद्र जातीमध्ये झालेला आहे, त्यांना संविधान सभेत मध्ये तरी शिरता आलं असतं का? या पद्धतीची राज्यघटना निर्माण करण्याची संधी मिळाली असती काय? मग असं काय घडलं की पुढच्या काळामध्ये या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये निर्माण होऊ शकलं? आणि एका माणसाचा आपल्या सगळ्यांना विटाळ आहे, ज्याचे आपल्यावर सगळ्यात जास्त मोठे उपकार आहे. त्या माणसाचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. आणि दुर्दैवानं आज या देशामध्ये महात्मा गांधींबद्दल बोलणं हे अतिशय अडचणीचं ठरणारी परिस्थिती आहे. 1920 साली 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. आणि म्हणून 1920 साली नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन भरत होतं त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी ठरले. पुढे महात्मा नाव पडलं त्यांना, मोहनदास करमचंद गांधी ठरले. त्यामध्ये एक अंत्यसंमेलन झालं 25 डिसेंबर 1920 साली आपल्याच नागपूरमध्ये. त्यामध्ये महात्मा गांधींचं भाषण आहे.
ही काँग्रेस उच्चभ्रूंची काँग्रेस आहे. ज्या काँग्रेसमध्ये अस्पृश्यता पाळली जात असे त्या काँग्रेसबद्दल मी आता बोलतो आहे. या काँग्रेसच्या व्यासपीठावरनं किंवा विचारपीठावरनं महात्मा गांधी म्हणतात, मैं खुद एक हिंदू हूं, मैं रूढ़िवादी हिंदू होने का दावा करता हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन हमारे धर्म में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. जो भी व्यक्ति जाति के आधार पर भेद करता है, उच्चता और नीचता मानता है, वो सनातनी हिंदू नहीं हो सकता. हे म्हटल्यानंतर स्वाभाविकच त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी आडवे तिडवे प्रश्न विचारले. ते म्हणाले की गांधी जी, आप तो भगवत गीता को बहुत मानते हो, कई बार उसके उदाहरण देते हो, अवतरण हमको बताते हो. हमारी भगवत गीता में कहा है, मनुस्मृति में कहा है, वेदों में ऋग्वेद के पुरुष सूक्त में कहा है कि ब्रह्मा के मुख से ब्राह्मण पैदा हुए, बाहु से क्षत्रिय पैदा हुए, जांघों से वैश्य पैदा हुए, पैरों से शूद्र पैदा हुए. ये हमारा धर्म वचन है, इसके बावजूद आप इस ढंग की बात कैसे कर रहे हो. ज्या महात्मा गांधींना काँग्रेसचं नेतृत्व करायचंय, नुकतेच 5 वर्ष झाले ते भारतात पुन्हा आफ्रिकेमधनं आलेले आहेत. 1915 मध्ये ते भारतामध्ये आले, अजून ते काँग्रेसचे नेता बनायचे आहेत. त्यांना या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. ज्या देशामध्ये 80% हिंदू आहेत त्या देशामधल्या काँग्रेसमध्ये, आणि आता सध्या या काँग्रेसमध्ये 99%पेक्षा अधिक हिंदू आहेत, त्या काँग्रेसमध्ये बोलताना महात्मा गांधी म्हणतात, मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो, मेरे सत्सद विवेक बुद्धि को जो जचेगा वही मैं स्वीकारूंगा, मानव जाति के लिए जो हितकारक नहीं है उसको मैं स्वीकारूंगा नहीं. और मेरे धर्म ग्रंथों में तो कई मनगढ़ंत बातें कही है. ज्याला 80% नव्हे 99% काँग्रेसमध्ये हिंदू आहे, त्यांचं नेतृत्व करायचं आहे, तो माणूस त्यावेळेस 1920 साली 25 डिसेंबरला म्हणतो कि मेरे धर्मग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही है. आणि तिथून मित्रांनो ही काँग्रेस बदलायला सुरुवात होते. जी उच्चभ्रूची काँग्रेस असते, केवळ वरच्या जातीतल्या लोकांचा ज्यामध्ये समावेश असतो, त्या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना घेतलं जातं. देशभर होणाऱ्या गांधीजींच्या आंदोलनामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जातं. या आंदोलनामध्ये आणि काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही याची काळजी घेतली जाते. ज्या देशामधल्या स्त्रिया घराच्या बाहेर पडायला तयार नसतात त्या देशामधल्या स्त्रियांना, जगामध्ये ज्यांचं साम्राज्य सूर्य मावळत नाही एवढ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये पसरलेला आहे, त्या बंदुकांमध्ये किंवा एकूणच वैज्ञानिक पद्धतीच्या युद्धकलेमध्ये पारंगत असणाऱ्या अतिशय डिसिप्लिन्ड इंग्रज सैनिकांच्या पुढे उभे राहतात. या ज्या स्त्रिया घराच्या बाहेर न पडणाऱ्या निर्भयपणे या स्त्रिया सगळ्या सैनिकांच्या पुढे उभ्या राहतात, आंदोलन करतात. या पद्धतीचं संपूर्ण देशभर वातावरण निर्माण केलं. त्यामध्ये 4 महत्वाची मूल्य गांधीजींनी आपल्या आंदोलनामध्ये पेरत आणलीत. पहिलं मूल्य आहे समानतेचं. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आलेले असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेले असाल, एवढंच नव्हे तर कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेले असाल तरी तुम्ही माणूस म्हणून सगळे समान आहात. दुसरं अत्यंत महत्वाचं मूल्य बंधुतेचं पेरलं, जे कदाचित या देशामधल्या पूर्वीच्या भावनेशी अधिक जुळणारं होतं. तुम्ही वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक असले तरी या देशाचे तुम्ही आहात आणि तुम्हाला एकत्र बंधुभावानं जगायचं आहे. तिसरी स्वातंत्र्याची आस पेरली. स्वातंत्र्याची आस पेरणं किती कठीण आहे याचा तुम्हाला अंदाज येणार नाही. हा देश तब्बल आता गेले 900-1000 वर्ष गुलाम होता असं आपण म्हणतो.
प्रत्यक्षामध्ये हा देश 2000 वर्षांपेक्षा अधिक जास्त काळ गुलाम होता. मी त्याचं आधीच वर्णन तुमच्या पुढ्यामध्ये केलेलं आहे. या देशामध्ये मुस्लिमांनी 700-800 वर्ष कदाचित राज्य केलं असेल, पण इंग्रजांनी जे 150 वर्ष या देशावर राज्य केलं, ज्या दिवशी इंग्रजांनी या देशामध्ये प्रवेश घेतला त्या दिवसापासून तर 1947 साली त्यांनी हा देश सोडेपर्यंत कोणत्याही एका दिवशी 1 लाखांपेक्षा अधिक इंग्रज या देशामध्ये नव्हते. या देशाची लोकसंख्या होती 1857 साली, ज्याला आपण 1857चं युद्ध म्हणून ओळखतो, ती 30 कोटी. ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 40 कोटी. याचा अर्थ या देशामधल्या 30 कोटी ते 40 कोटी जनतेवर केवळ 1 लाख इंग्रजांनी राज्य केलेलं आहे. माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक आहे, तो गमतीनं नेहमी म्हणत असतो की भारतीयांनी काहीही करायची गरज नव्हती. भारतीयांनी फक्त एक काम केलं असतं की सकाळी उठल्या उठल्या सू केली असती, तरी त्या सू मध्ये एवढी सू निर्माण झाली असती की 1 लाख लोक इंग्रज बुडून बुडून मेले असते. दुसरं काही करण्याची गरज नव्हती. कल्पना करा की ज्या देशावर केवळ 1 लाख लोकांनी 40 कोटी लोकांवर राज्य केलेलं आहे, त्या देशांमधल्या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली, निर्भयता निर्माण केली, बंदुकांपुढे हिमतीनं पुढे जाण्याची एकूण वातावरण तयार केलं. हे तिसरं महत्वाचं मूल्य त्यांनी पेरलं. आणि चौथं, न्याय, सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, हेही मूल्य पेरलं. आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस या देशाला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली, राष्ट्रीय सरकार बनणार हे निश्चित झालं, पंडित जवाहरलाल नेहरू या सरकारमधले पंतप्रधान बनणार हे निश्चित झालं, त्यावेळेस महात्मा गांधींनी त्यांना बोलावून घेतलं. पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या राष्ट्रीय सरकारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. ते जर लॉ मिनिस्टर म्हणून आले तर, कारण आता सध्या राज्यघटना बनते आहे, त्या घटनेमध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे असतील तर या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि या देशामधल्या स्त्रियांना योग्य तो न्याय ते आवर्जून देतील, अतिशय आग्रहानं देतील. आणि म्हणून तुम्ही त्यांना यामध्ये समाविष्ट करून घ्या. आता पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सगळीच्या सगळी माणसं ही बॅरिस्टर होती. म्हणजे त्यावेळेस सगळे काँग्रेसचे पुढारी तुम्ही काढाल तर ते सगळे बॅरिस्टर होते. बाबासाहेबही बॅरिस्टर होते. ऑलरेडी राज्यघटनेचा मसुदा तयार झालेला होता. रावांनी तो तयार केलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याच्यावर हात फिरवलेला होता. स्वाभाविकच त्यावेळेस उपस्थित असणारे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरोजिनी नायडू असं म्हणाले की ऑलरेडी घटना बनते आहे, ड्राफ्ट तयार आहे, आपण तो तयार करतोच आहोत. बाबासाहेबांचं आपलं काही फारसं जमत नाही, अशा अवस्थेमध्ये आपणच करू शकतो ना हे. त्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंना महात्मा गांधी प्रश्न विचारतात की राज्यघटना आपण कोणाची तयार करतो आहोत? काँग्रेसची तयार करतो आहोत की देशाची तयार करतो आहोत? आणि नेहरूंना तो मुद्दा एकदम पटला. नेहरूंनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावून घेतलं. गांधी काय म्हणतात हे त्यांना सांगितलं. तुम्ही माझ्या मंत्रिमंडळामध्ये या असा आग्रह धरला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचं फारसं जमत नसताना, सख्य नसताना सुद्धा मोठ्या मनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही विनंती मान्य केली. आता ही विनंती मान्य केल्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा निर्माण झाला की बाबासाहेब तर आता संविधान सभेवरच नाहीये. कारण संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या 1946 साली. त्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये संपूर्ण अखंड भारतामधनं 389 सदस्य निवडून आले होते. मधल्या काळामध्ये फाळणी झाली. फाळणी झाल्यानंतर आजचा जो आपला भारत आहे त्या भारतामध्ये 299 सदस्य उरले होते आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, कारण ते ज्या भागातनं निवडून आले तो भाग पाकिस्तानात आता गेलेला होता. म्हणजे बाबासाहेबांना जर संविधान निर्माण करायचंच झालं तर त्यांनी पाकिस्तानामध्ये जाऊन ते निर्माण करावं अशी परिस्थिती होती. आणि बाबासाहेबांची भारतामध्ये गरज होती.
बाबासाहेबांनाही पाकिस्तानात जावंसं वाटत नव्हतं. त्यांनी स्पष्टच म्हटलं होतं, माझा माणसं इथे आहे, मी या देशातच राहणार. आणि त्यानंतर काँग्रेसने एम आर जयकर नावाचे पुण्याचे एक संविधान सभेवर निवडून आलेले हेही बॅरिस्टर यांना राजीनामा द्यायला लावला. तो मुंबई प्रांत होता त्यावेळेसचा. आणि त्या ठिकाणावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. ही जुलै 1947 सालची घटना आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 साली जेव्हा लिगली या पद्धतीचं मंत्रिमंडळ निर्माण झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे कायदा मंत्री झाले. आणि त्याच महिन्यामध्ये 29 तारखेला म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला जी संविधान सभेची बैठक झाली, त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली आणि त्याचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेत. आणि त्यानंतर इतक्या सुंदर पद्धतीचं संविधान आपल्याला लाभू शकलेलं आहे. बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपण मानतो त्यापेक्षा फार वेगळं आहे. आपण सारखं मानतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. खरं म्हणजे संविधान लिहिणं एवढं कठीण नव्हतं. हे जे 299 सदस्य आहे यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या विचारांचे होते. त्यामधली अनेक माणसं ही टिळकांच्या विचारांची सुद्धा होती. आणि असं एवढं मोठं कडबोळं असताना जरी त्यामध्ये स्वातंत्र्य आंदोलनातनं निवडून आलेली खूप मोठी माणसं असली तरीही ती विचारानं एवढी पुरोगामी आणि प्रोग्रेसिव्ह नव्हती. अशा सगळ्या माणसांना कन्व्हिन्स करत करत ही संपूर्ण राज्यघटना निर्माण झालेली आहे. जगातली ही एकमात्र राज्यघटना अशी असेल की जी एक मतानं संमत झालेली आहे, बहुमतानं संमत झालेली नाही. एक एक मुद्द्याकरता, एक एक बारकावा लोकांच्या गळी उतरवण्याकरता, त्यांना समजावून सांगण्याकरता, त्यांच्या मनातले सगळे संदेह काढून टाकण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अटोकाट प्रयत्न केलेले आहे, परिश्रम केलेले आहे. आणि म्हणून या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकलेली आहे. आता माझ्या मित्रांनी तुमच्या पुढ्यामध्ये हिंदू कोड बिलचा उल्लेख केलेला होता. एवढं सगळं असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवचन दिलं होतं की मी हिंदू कोड बिल पास करून घेईल. पण हिंदू कोड बिलला प्रचंड विरोध होता. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू अतिशय आग्रहानं म्हणत होते की बाबासाहेब तुम्ही थांबा, राजीनामा देऊ नका. हे हिंदू कोड बिल जरी मी तुम्हाला वचन दिलेलं असलं तरी आपण संमत करून घेऊ शकत नाही. कारण मुळामध्ये आपण निवडून आलेली माणसं नाहीत. आपल्याला जनतेने निवडून दिलेलं नाहीये. वेगवेगळ्या स्वराज्य संस्थांनी निवडून दिलेली माणसं संविधान सभेवर आली होती. ज्यावेळेस संविधान पूर्ण झालं त्याच वेळेस या संविधान सभेचं रूपांतर लोकसभेमध्ये झालं. नव्या निवडणुका झालेल्या नाहीत. आणि त्यामुळं आता पहिली जी आपली निवडणूक होईल 51-52 सालची, 52च्या जानेवारीमध्ये ती पूर्ण होईल. त्यामध्ये आपण निवडून येऊ आणि मग हिंदू कोड बिल आपण अक्षरशः प्रत्यक्षामध्ये ते संमत करून घेऊ. बाबासाहेब मात्र राजीनामा देऊन निघून गेले आणि नेहरूंनी आपलं वचन पूर्ण केलं. 1951 डिसेंबर आणि 52 जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये संपूर्ण भारतभर हिंडत असताना आपल्या प्रचार सभांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सांगायचे मी हिंदू कोड बिल आणणार आहे, या पद्धतीचे मुद्दे मी अंमलात आणणार आहे. आणि लोकांनी त्यांना थंपिंग मेजॉरिटीने निवडून दिलं. आणि त्यानंतर हेच कोड बिल जसंच्या तसं, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं होतं तसंच्या तसं त्याचे 4 भाग करून पुढच्या भागामध्ये त्यांनी संमत करून घेतलेला आहे. हा संपूर्ण या राज्यघटनेचा इतिहास आहे. एका बाजूनं आपण बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना म्हणतो. खरं म्हणजे असं म्हणताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. पण त्यातनं आपण आपल्या समाजाचं प्रचंड मोठं नुकसान करून जातो. ही जी राज्यघटना आहे ती फक्त शेड्यूल कास्टची आहे आणि शेड्यूल ट्राईबची आहे अशी सगळ्यांमध्ये समजूत आहे. आणि माझे मित्र दशरथ मडावी म्हणतात की शेड्यूल ट्राईब्सलाही वाटत नाही ही आपली राज्यघटना आहे. त्यामुळे आपण ही राज्यघटना जी जगातली सर्वोत्कृष्ट राज्यघटना मानली जाऊ शकते
ज्या राज्यघटनेमध्ये अगदी सुरुवातीलाच ही 4 अत्यंत महत्वाची आणि मोलाची मूल्य आलेली आहेत: इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस. जस्टिस म्हणजे केवळ न्यायालयात मिळणारा न्याय नाही, सामाजिक न्याय, राजकीय न्याय, आर्थिक न्याय, याचा अर्थ गरिबी श्रीमंतीतला भेद कमीत कमी करणं. या पद्धतीची राज्यघटना या देशानं निर्माण होऊ शकले. हे जे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आपण विसरून जातो. या राज्यघटनेनं या देशामधल्या प्रत्येक माणसाला प्रचंड काही दिलेलं आहे. या देशामध्ये पूर्वी मनुस्मृतीचं राज्य होतं, त्यातले 1-2 फक्त उल्लेख घेऊन मी पुढे जातो. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. जर तुम्ही इतर जातीमध्ये जन्माला आले असाल आणि कलियुगामध्ये सगळेच्या सगळे शूद्र आहेत, तर तुमचं एकच काम आहे फक्त ब्राह्मणांची सेवा करणं. यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट ले, पेशाब कर दे तो उसका लिंग कटवा दे, लेकिन उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे. अपान वायू याचा अर्थ काय होतो माहितीये? पादणे आपल्या वऱ्हाडी भाषेमध्ये. आता आपले मोदीजी आपल्याला नेहमी गॅरंटी देतात की मैं तुम्हें गॅरंटी देता हूं. छाती बडवून बडवून सांगतात 56 इंची. का हो, तुम्ही असं 56 इंची छाती आपली तुमची जेवढी असेल इंची तेवढी बडवून सांगणार का? मैं आप सबको गॅरंटी देता हूं, मैं कभी किसी के सामने पादूंगा नहीं. पॉसिबल तरी आहे का? समजा एखादा ब्राह्मण समोरनं येतोय, हा शूद्र माणूस त्याला नमस्कार करतोय आणि तेवढ्या त्याचं सुटलं तर गुदा कापून टाकायची. या देशामध्ये ब्राह्मणाची संपत्ती कधीही राजानं ताब्यामध्ये घ्यायची नाही. सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल राजाचं तर ब्रह्महत्या हे पाप आहे, त्याने ते कधीही करता कामा नये. आणि शूद्राची काय? शूद्र की हत्या कुत्ता बिल्ली मेंढक की हत्या के समान है. म्हणजे या देशामधले जे बहुसंख्य शूद्र आहेत, बहुसंख्य म्हणण्यापेक्षा 95% शूद्र आहेत, त्या शूद्रांची योग्यता काय? मेंढक, कुत्ता, बिल्ली यांची हत्या आणि एखाद्या शूद्राची हत्या समान आहे. राजाने धर्माकरता काय करायचं? राजाने धर्माकरता यज्ञ करायचे आणि दर यज्ञाच्या वेळी ब्राह्मणांना दान द्यायचं. काय दान द्यायचं? ब्राह्मणांना दान द्यायचं. पहिला नंबर 1 वर आहे स्त्री, त्यानंतर आहे गृह, त्यानंतर आहे स्त्री, गृह, शय्या, वाहन आदी भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे राजानी जर वर्षातनं 2 यज्ञ केले तर दर यज्ञाच्या वेळी एक स्त्री, दुसऱ्या यज्ञाच्या वेळी दुसरी स्त्री, अशा स्त्रिया द्यायच्या भोगण्यासाठी ब्राह्मणांना. ब्राह्मणांना किती लग्न करण्याचा अधिकार होता? 4ही वर्णाच्या स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार होता, पण त्याने 4च स्त्रियांशी लग्न केलं पाहिजे असं बंधन नव्हतं. पाहिजे तेवढ्या स्त्रियांशी अधिकृत लग्न आणि त्यानंतर राजाकडनं येणाऱ्या भोगण्याकरता स्त्रिया त्या वेगळ्या. ब्राह्मण स्त्रीबाबत काय होतं? ब्राह्मण स्त्रीला केवळ ब्राह्मण पुरुषाशीच लग्न करण्याचा अधिकार होता. ब्राह्मण स्त्री कधीही त्यापेक्षा खालच्या वर्णाशी, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र पुरुषाशी लग्न करू शकत नसे. हा प्रकार प्रतिलोम विवाहाचा निषिद्ध होता. समजा एखाद्या ब्राह्मण स्त्रीने जर या पद्धतीनं लग्न केलं तर तिच्या मुलांना चांडाळ म्हणत असत. चांडाळ कोण? चांडाळ या 4 वर्णात बसत नाही, हा 5वा वर्ण आहे. त्यामुळे आपली जी समजूत आहे 4च वर्ण असतात ते विसरून जा. हा 5वा वर्ण, हा 4ही वर्णांच्या बाहेरचा वर्ण, याला गावात यायचा अधिकार नाही, गाव कुसाबाहेर राहण्याचा अधिकार नाही, याने फक्त स्मशानातच राहिलं पाहिजे. ब्राह्मण स्त्रीला झालेली इतर वर्णांपासून, पुरुषांपासून झालेली मुलं ही चांडाळ असतात. आज माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. पहिले आहेत जाधव, नरेंद्र जाधव, डॉक्टर नरेंद्र जाधव. माझ्या मुंबईचे अध्यक्ष होते ते. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ते अतिशय मोठे ऑफिसर होते रिझर्व्ह बँकेमध्ये. दुसरे माझे एक चांगले मित्र आहेत, त्यांचं नाव आहे प्रकाश आंबेडकर. तिसरे माझे अतिशय चांगले मित्र आहेत जे नेहमी माझ्या चळवळीमध्ये सोबत राहिलेले आहेत, पण आता जरा वेगळ्या ठिकाणी आहेत. त्यांचं नाव आहे रामदासजी आठवले.
तिघांच्याही बायका ब्राह्मण आहेत आणि तिघांची मुलं सन्मानानं जगू शकता आहेत, कारण या पद्धतीची राज्यघटना निर्माण झालेली आहे, ज्यामध्ये ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा आवडेल त्या पुरुषाशी लग्न करण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे स्वातंत्र्य या राज्यघटनेनं आम्हा सगळ्यांना दिलेलं आहे. समजा या राज्यघटना या पद्धतीची निर्माण झाली नसती तर मला काय करावं लागलं असतं? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला कदाचित शेती करत बसावं लागलं असतं. तुमच्या पुढ्यामध्ये येऊन या पद्धतीनं बोलण्याचा मला अधिकार मिळाला नसता. पण ब्राह्मण पुरुषांनाही हे स्वातंत्र्य मिळालं ना. नितीन गडकरी माझे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. आज त्यांना अख्खा देशच नव्हे तर जग त्यांना रोडकरी म्हणून ओळखतं. जर ही राज्यघटना निर्माण झाली नसती तर गडकरींना काय करावं लागलं असतं? कदाचित देवळामध्ये पूजा अर्चा करावी लागली असती, नाही तर एखाद्या गुरुकुलामध्ये गुरु म्हणून काम करावं लागलं असतं, पण रोडकरी कधीच बनता आलं नसतं. या राज्यघटनेनं या देशाच्या इतिहासामध्ये गेल्या 5000 वर्षांच्या इतिहासामध्ये आणि गेल्या 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये तर 100% पहिल्यांदा या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मान दिलेला आहे, माणूस म्हणून स्वातंत्र्य दिलेला आहे, माणूस म्हणून अस्तित्व दिलेलं आहे. एवढी ही मोलाची आपली राज्यघटना आहे आणि ती आपण गमावतो की काय अशी अवस्था सध्या निर्माण झालेली आहे. हे लोक या धीरेंद्र कृष्ण महाराजाला गावोगाव घेऊन येतात. तो जाहीररित्या बोलताना म्हणतो की आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि यांचं हिंदू राष्ट्र हा शब्द ऐकला की मी आतून बाहेरून घाबरून जातो. मला एकदम पेशवाई मधलं फुल्यांनी केलेलं वर्णन आठवतं. फुले लिहून ठेवतात की पेशवाईमध्ये एखाद्या जर अतिशूद्र माणसाला रस्त्यावरनं चालायचं असेल तर पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसायचा. भर उन्हामध्ये भर दुपारी रणरणत्या उन्हामध्ये त्यांनी अनवाणी पायाने चालायचं. त्याने रस्त्यामध्ये थुंकू नये म्हणून गळ्यामध्ये मडकं बांधायचं आणि रस्त्यावरनं चालताना त्याची पावलं रस्त्यावर उमटू नयेत म्हणून त्याने मागे झाडू बांधायचा. आणि ही पेशवाई कशातनं निर्माण झाली होती? जे शिवाजी राजे जाती प्रथा पाळत नसत, स्पृश्य अस्पृश्य भेद मानत नसत, महारांना रामोशांना किल्लेदार बनवत असत, सेनापती बनवत असत, त्याच शिवाजी राजांच्या सुराज्यामधनं निर्माण झालेली ही पेशवाई आहे. हा जो धीरेंद्र कृष्ण महाराज आहे त्याचा एक व्हिडिओ अत्यंत प्रचलित आहे युट्यूबवर, तुम्हाला आजही तो पाहायला मिळेल. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला. तो त्याचा परमभक्त, तो त्याला ओळखतो. जसा तो त्याच्या पायाला स्पर्श करायला लागतो हा लाखो लोकांसमोर म्हणतो, ए हमें छुओ मत, हम ब्राह्मण हैं, तुम अछूत हो, हमें छुओ मत. एट्रॉसिटी ऍक्ट नुसार हा या देशामध्ये गुन्हा आहे आणि तरीही या माणसाला कोणी जेलमध्ये पाठवायची हिंमत करू शकत नाही. उलट महाराष्ट्रामधले मोठे नेते त्याला गावोगाव घेऊन येतात, केंद्रीय मंत्री त्याला औरंगाबादमध्ये आणतात, मुंबईमध्ये आणतात, वेगवेगळ्या ठिकाणी आणतात. या पद्धतीचं हिंदू राष्ट्र आणू इच्छितात. मग एका वक्त्यांनी उल्लेख केला, आपल्या अध्यक्षांनी उल्लेख केला, बहुधा प्रदीप मिश्रा नावाचे एक पंडित, ते येऊन गेले तुमच्यापर्यंत. जाहीररित्या म्हणतात हमें हिंदू राष्ट्र लाना है आणि आपल्या पुरांना काय सांगतात? बेलपत्तीला शहद लावा, ते शंकराच्या पिंडीला अर्पण करा, वाहा. वर्षभर जर तुम्ही अभ्यास नसेल केला तरीही तुमचा पोरगा पास होऊन जाईल. दुसऱ्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात रात्रंदिवस अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा, शिका आणि मोठे व्हा. ठीक आहे, बाबासाहेब तर स्वतः फार विद्वान होते, त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला होता. पण दुसरा एक माणूस जो कधी वर्गातच गेलेला नाही, अनपढ आहे, त्याचं नाव गाडगे महाराज, ज्याच्या नावाने आज अमरावती विद्यापीठ आहे. ते म्हणायचे पोरांना शिकवा, स्वतःजवळ पैसा नसन तर स्वतःचं लुगडं विका, स्वतःचं धोतर विका, धोतर आणि लुगडं पण नसन तर स्वतःचं खाण्याचं ताट विका, तांब्याचं असेल तर विका, जर्मनचं असेल तर विका, पण पोरांना शिकवा, पोरांना मोठं करा. आणि आमचे पंडित मिश्रा सांगता आहेत
फक्त तुम्ही बेलफुलला पहा, तुमची पोरं वर्षभर अभ्यास जरी नाही केला तरी पास होऊन जाईल. म्हणजे आपल्या पोरांचं हे काय करू इच्छितात, यांचं हे हिंदू राष्ट्र आणणारे हे लोक नेमके काय आहे ते समजून घ्या. दुसरा आणखी हिंदू राष्ट्र आणणारा, त्याचं नाव ऑलरेडी घेतलं, त्याचं नाव संभाजी भिडे. संभाजी भिडे जाहीररित्या म्हणतात, काय म्हणतात की तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनु महाराज श्रेष्ठ आहेत. मनु महाराज कोणते? जे काही थोडीशी वचन मी आपली मनुस्मृतीमधली तुमच्यापर्यंत पोहोचवली ते मनु महाराज. ज्ञानेश्वर काय म्हणतात? येथे कुळ जाती वर्ण आगवेची गा कारण. कुळ जात वर्ण सगळं कारण आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? ब्राह्मणाशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. एखाद्या ब्राह्मणाला जर महार शिवला आणि त्यामुळे जर तो कोपत असेल ब्राह्मण, तर त्याला आत्महत्या करण्या वाचून दुसरं कोणतंही प्रायश्चित्त असू शकत नाही. या पद्धतीची अत्यंत कडक शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर यांना चालत नाही, कारण हे सगळे समतावादी संत आहे, माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारे संत आहे. त्यांना मनु महाराज श्रेष्ठ वाटतात आणि ही माणसं या देशामध्ये हिंदू राष्ट्र आणू इच्छितात. अमरावतीला हे गृहस्थ आले आणि म्हणाले, महात्मा गांधी मुसलमान मालिक की उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमानासोबत आणि त्यातून मग महात्मा गांधींचा जन्म झाला. आता साधा प्रश्न आहे की आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा यांना कोणी अधिकार दिला? याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी जिजाऊंबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दलही याच पद्धतीचे उद्गार काढले होते, ज्याला आपण जेम्स लेन प्रकरण म्हणून ओळखतो. बरं, हे बोलले तर बोलले, आपण असं गृहीत धरू की हा माणूस आहे त्या हलकट मनोवृत्तीचा. विधानसभेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना सध्याचे उपमुख्यमंत्री, पूर्व मुख्यमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलं? ते असं म्हणाले की ते काहीही असलं तरी भिडे गुरुजी हे आम्हाला पूजनीय गुरुजी आहेत. इतक्या हलकट मनोवृत्तीच्या माणसांना, इतक्या हलकट मनोवृत्तीचं प्रदर्शन करणाऱ्या माणसांचं समर्थन करणाऱ्या हलकट आणि कुचक्या मनोवृत्तीच्या माणसांना आपण सत्तास्थानावरनं हकललं पाहिजेच. दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. मित्रांनो, मी नेहमी यांना शेठजी भटजीचं राज्य म्हणतो, कारण यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. ज्यावेळी 1975 साली 25 जूनला या देशावर आणीबाणी लादली गेली, मी कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होतो. MA पार्ट 1 इंग्रजी साहित्यातली परीक्षा देऊन मी वर्ध्यात परत गेलो होतो. आणीबाणी लागली. 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले आणि 27 जूनला जेलमध्ये जावं लागलं. 10 महिने जेलमध्ये काढले. न्यायालयाने आम्हाला बाइज्जत बरी केलं, ॲक्विट केलं. त्यामुळे पुढचे 10 महिने इमर्जन्सी देशामध्ये सुरू असताना बाहेरचं वातावरण पाहून काम केलं. इंदिरा गांधींनी इमर्जन्सी हटवली. आम्ही रडत खडत जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस विदर्भामध्ये 2च पक्ष होते, एक जामवंतरावांचा फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरा जनसंघ, ज्याला त्या काळामध्ये आम्ही शेठजी भटजींची पार्टी असं म्हणायचो. आणि या जनता पार्टीला सोबत घेऊन आम्ही लढाई केली. दणकून 77 साली इंदिरा गांधींच्या विरुद्ध प्रचार केला आणि हा प्रचार सगळ्या माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध केला. दणकून प्रचार केला. 78च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला. त्यानंतर 78 साली मे मध्ये आलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रचार केला. 3ही ठिकाणी सत्ता बदल झाला. या लोकांसोबत मी काम केलेलं आहे. या लोकांसोबत केवळ इथेच काम केलं असं नाही, मी तरुण भारतात काम केलेलं आहे. मी हे सगळं बोलत असताना तुमच्यापैकी अनेकांना वाटेल की माझ्या मनामध्ये कुठेतरी ब्राह्मणांविषयी द्वेष आहे. मुळीच नाही आहे. माझे सगळे उत्तम ब्राह्मण सहकारी आहेत. एवढंच नव्हे तर सगळे चांगले गुरु ब्राह्मण आहेत. विनोबा भावे यांच्या आश्रमामध्ये मी दीर्घकाळ राहिलेलो आहे. माझे वडील त्यांचे सेक्रेटरी राहिलेले आहेत. त्यांचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट आहे. आचार्य दादा धर्माधिकारी हे आमचे बौद्धिक प्रशिक्षक आहे असं मी मानतो.
तरुण भारतामध्ये मागू वैद्य जे RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत त्यांच्या हाताखाली आणि दिभा घुमरे यांच्या हाताखाली मी पत्रकारिता शिकलेलो आहे. आजही त्यांच्याबद्दल मी अत्यंत आदराने बोलत असतो. आमचे वैचारिक मतभेद असतानाही दोघांनाही आम्ही एक दुसऱ्यांना सन्मानाने वागवलेलं आहे आयुष्यामध्ये. त्यामुळे मी ब्राह्मण त्या माणसाला मानतच नाही जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येतो. कारण मित्रांनो, तुमचा आणि माझा जन्म आपल्या हातामध्ये नसतो. मी ठरवलं होतं का शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यायचं? तुम्ही ठरवलं होतं का अमुक ठिकाणी जन्माला यायचं आहे? ठीक आहे, या जाती आपण निर्माण केल्या. गाडगे महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे, ते मला वापरण्याचा मोह या ठिकाणी होतो. गाडगे महाराज जाहीर कीर्तनामध्ये विचारायचे, का रे तू कोण वय रे? लोक उत्तर देताना म्हणायचे, मी महार वय. अन तू? मी मराठा वय. अन तू? मी बामण वय. अरे तू बामण ना, मला वाटलं तुले 4 डोळे असन. अरे तुले पण 2च डोळे. हा मराठा तर लई तालेवार, याले किमान 3 डोळे असत, याले पण 2च डोळे. अरे महारालाही 2च डोळे, बामणालाही 2च डोळे, इकडे मराठ्यालाही 2च डोळे, साऱ्याले 2च हात, 2च पाय, एकच नाक, साऱ्याचा जन्म एकाच मार्गात. अरे देवानं नाही या जाती निर्माण केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. यापुढे तुम्हाला विचारलं तुम्ही कोण वय तर काय सांगाल? सांगा माणूस वय, माणूस वय. मी खरंच जातपात मानत नाही. त्यामुळे जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा सगळी माणसं समान आहे असं मानतोय तो ब्राह्मण नव्हे. आणि जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला न येता मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी अमुक कुळी आहे तमुक कुळी आहे असा अभिमान मनामध्ये बाळगत असेल तर तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा माणूस आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो त्याज्य आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, हा जो संपूर्ण भाग आहे, मी शेठजी भटजीचं राज्य का म्हणतो यांना, हे पुढे बदलत गेले. आम्हाला वाटलं होतं हे गांधींच्या आणि जयप्रकाशांच्या सहवासात आल्यानंतर बदलत जातील, पण तसं घडलं नाही. मग यांच्या लक्षात आलं 1984 साली की आपण 2च खासदार निवडून आणू शकलो आहोत. त्यानंतर यांनी आपला ट्रॅक बदलला. ट्रॅक बदलल्यानंतर या देशामध्ये यांनी आंदोलन सुरू केलं, मथुरा काशी अयोध्या लेकर रहेंगे. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगांनी मंडल आयोग आणलं. त्याला उत्तर म्हणून यांनी कमंडल सुरू केलं. सोमनाथ पासून यात्रा सुरू केली आणि ती यात्रा सुरू झाल्यानंतर 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद पाडली गेली. देशभरामध्ये दंगली उसळल्या, 2000 माणसं मारली गेली. मोदीजी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2002 मध्ये गोध्रा दंगल झाली आणि त्या गोध्र्यानंतर जे काही घडलं त्यामध्ये पुन्हा 2000 माणसं मारली गेली. अनेक कोर्ट केसेस यावर झाल्या. त्यातल्या अनेक केसेस गुजरातमधनं हलवल्या, कारण गुजरातच्या सरकारवर त्यावेळेसच्या यंत्रणांचा विश्वास नव्हता. कारण या संपूर्ण दंगलीमध्ये गुजरात सरकार यंत्रणा आणि गुजराती पक्षाचे माणसं, म्हणजे जे सत्तारूढ पक्षाचे माणसं आहेत ते सहभागी आहेत. या पद्धतीचे ताशेरे सगळ्या कोर्टांनी ओढलेले आहेत. म्हणजे या माणसांचा सत्तेचा सोपान कसा चढत गेले, हे माणसांच्या प्रेतांच्या ढिगाऱ्यावरनं हे सत्तेचा सोपान चढत गेलेले आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. यांना मी भटजीचं राज्य का म्हणतो? या देशामध्ये पंतप्रधान लोक निवडून देतात. पहिले आम्ही MP निवडून देतो आणि ते MP पंतप्रधान निवडतात. या देशामध्ये नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर ते दृश्य पाहिलेलं आहे. मोदींनी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतलं. हा सेंगोल काय प्रकार होता? चौल राजवंशामध्ये जेव्हा एक चक्रवर्ती सम्राट दुसऱ्या चक्रवर्ती सम्राटाच्या हाती सत्ता सोपवत असे, तेव्हा हा सेंगोल त्याच्या हाती दिला जात असे. तो हस्तांतरणाचं प्रतीक मानला जातो. नेहरूंना 16 किंवा 17 ऑगस्ट 1947 ला चेन्नई मधल्या ब्राह्मणांनी हा सेंगोल दिला. नेहरूंना माहित होतं आपण या देशाचे पंतप्रधान असलो तरी या देशाचे सेवक आहोत. त्यांनी एक भेटवस्तू आली ती घेतली आणि पंतप्रधानाला मिळालेल्या भेटवस्तू या देशाच्या मालकीच्या असतात म्हणून ते संग्रहालयामध्ये निघून गेलेलं होतं. त्याला त्यापेक्षा जास्त त्यांनी अर्थ दिला नाही, महत्व दिलं नाही, किंमत दिली नाही. या महोदयांनी इतके वर्ष वस्तू संग्रहालयामध्ये पडून असलेला तो सेंगेल बाहेर काढला.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये स्वतःला अर्पण करून घेतला आणि स्वतःला चक्रवर्ती सम्राट असल्याचं घोषित केलं. तसंही त्यांचा जन्म बायोलॉजिकल नसल्यामुळं, ते डायरेक्टली पडलेले असल्यामुळं ते काहीही करू शकतात आणि त्यांना काहीही वाटू शकतं. तर हे शेटजींचं राज्य आहे. तुम्ही साधी अडाणीची संपत्ती पहा. 2012-13 मध्ये 7.8 अरब डॉलर संपत्ती होती. 13-14 मध्ये 7.8 अरब डॉलर संपत्ती असणारी अडाणीची संपत्ती केवळ 8 वर्षांमध्ये 2022 मध्ये 268 अरब डॉलर झालेली आहे. एवढ्या वेगानं जगाच्या इतिहासात कोणाची संपत्ती वाढलेली नाही. या देशामध्ये आज एवढी विषमता आहे की या देशामधल्या 1% माणसांकडे या देशामधली 40% संपत्ती आहे, निम्म्यापेक्षा थोडी कमी. आणि या देशामधल्या 50% लोकांकडे, म्हणजे निम्मे लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे. एवढी प्रचंड विषमता निर्माण करून ठेवलेली आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, तर या देशामध्ये 29% लोक जे मधल्या काळामध्ये दारिद्र्य सीमारेषेच्या बाहेर आले होते, त्यांना पुन्हा दारिद्र्य सीमारेषेच्या आत ढकलण्यात आलेलं आहे. म्हणजे 68 ते 70% लोक जगाच्या दृष्टीनं ज्याला दारिद्र्य सीमारेषा म्हणतात त्याच्या आतमध्ये भारतामध्ये जगता आहेत. आणि म्हणून 80% लोकांना आपल्याला धान्य पुरवावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. हे शेटजींचं आणि भटजींचं राज्य आहे. मग हा बोलताना डॉक्टरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यामध्ये एका प्रश्नाकडे माझं लक्ष वेधून घ्यायचं होतं. या देशामधल्या सर्वसामान्य माणसांच्या या दुरावस्थेला 2 कारणं आहेत. हा देश 2000 वर्षांपेक्षा का गुलाम राहिला अधिक काळ, त्याचं एकमात्र कारण आहे या देशामध्ये चातुर्वर्ण्य होतं. जर क्षत्रियांवरच लढण्याची जबाबदारी असेल, क्षत्रियांची संख्या कधीच या देशामध्ये 10-15% अधिक नव्हती. त्यातही निम्मे स्त्रिया, म्हणजे 7 ते 7.5% पुरुष. 7.5% पुरुष या देशाच्या संपूर्ण 100% जनतेचं कसं संरक्षण करणार? त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये तलवारी घेऊन लोक लढत असत, तीरकामठ्यांनी लढत असत, स्वाभाविकच हा देश गुलाम होणारच. त्यामुळे हा देश गुलाम झाला. या देशामधली दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट होती, याचं सबलीकरण होतं, ते म्हणजे याच्या गाव व्यवस्थेमुळे, 12 बलुतेदार पद्धतीमुळे. ही जी 12 बलुतेदार पद्धती होती, आपली प्रत्येक खेडी एक स्वतंत्र देश म्हणा तुम्ही त्याला, स्वतंत्र यंत्रणा होती. या देशामधल्या माणसांना मिठाशिवाय दुसरं काही बाजारातनं आणावं लागायचं नाही. छोटी 2-3 खेडी असतील तर एक दुसऱ्याच्या सहयोगानं सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी निर्माण व्हायच्या. आणि म्हणून या देशामध्ये अनेक आक्रमणं झाली, अनेक गोष्टी झाल्या, तरी हा देश जिवंत राहिला. हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि हे जर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायचं असेल तर महात्मा गांधींनी एक पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे हिंद स्वराज्य. त्याच्यावर एक मोठी सिरीज केली आणि ती सिरीज श्याम मानव चॅनल नावाच्या युट्यूबवर उपलब्ध आहे. तुम्हाला वेळ मिळाला तर अवश्य जाऊन ते ऐका. ते फुकटात ऐकायला मिळतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण त्यातूनच या देशामध्ये वर्णव्यवस्था जी निर्माण झाली, त्यामुळे जाती व्यवस्था निर्माण झाली. आणि जाती व्यवस्था निर्माण झाल्यानंतर त्यातनं अस्पृश्यता निर्माण झाली आणि या देशामधले मोठे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर या देशामधला दुसरा महत्वाचा मुद्दा होता, भारतामध्ये सोन्याचा धूर का निघत होता? त्याचं कारण एक मात्र होतं की हा देश पूर्णतः स्वयंभू होता, स्वतंत्र होता, प्रत्येक गाव स्वतंत्र होतं, सुजलाम सुफलाम होता. हळूहळू स्वाभाविकच बाकीच्या देशाला लुटत राहणार आहे. हा देश स्वतःचं संरक्षण करू शकला नाही. त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, इथली चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण झालेली आणि त्यामुळे हा स्वतःचं संरक्षण करू शकला नाही. या देशामध्ये ज्यावेळेस औद्योगिक समाज रचना निर्माण व्हायला सुरुवात झाली विज्ञानाच्या विकासासोबत, तर जगभर काय केलं, एक प्रक्रिया वापरलेली आहे. ती मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आणि ती प्रक्रिया म्हणजे, जर औद्योगिक विकास झपाट्यानं व्हायचा असेल तर मजुरांच्या किमती कमी ठेवायच्या, मजुरी कमी ठेवायची असेल तर अन्नधान्याच्या किमती कमी ठेवायच्या,
आणि तुमच्या माझ्या जीवनासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळंच्या सगळं शेतामध्ये निर्माण होतं. दूध असेल, दही असेल पासून सगळं शेतात निर्माण होत असतं, शेती संबंधित व्यवसायांमध्ये निर्माण होत असतं. त्यामुळे या संपूर्ण जगाने औद्योगिक विकास झपाट्याने करण्यासाठी मुळामध्ये शेती उत्पादित मालाला कमी किंमत द्यायची, त्यातनं निर्माण झालेलं जे अतिरिक्त मूल्य आहे ते औद्योगिक विकासामध्ये खर्च करायचं किंवा त्यांना अधिक किंमत द्यायची, जेणेकरून त्या ठिकाणी अधिक भांडवलाचं एक्युम्युलेशन होईल आणि त्यातून औद्योगिक विकास होईल. या पद्धतीची अर्थरचना जगभर स्वीकारल्या गेली. त्याला आपण भांडवलशाही असं म्हणतो. त्याला खीळ देण्यासाठी प्लीज इकडे लक्ष द्या. त्याला बाहेर काढा बरं प्लीज. तर मित्रांनो, याला खीळ देण्यासाठी जगभर जे प्रयत्न झाले त्यामध्ये भारतामध्ये मिश्र अर्थव्यवस्था वापरण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रामाणिकपणाविषयी आणि देशाच्या विकासामध्ये असलेल्या त्यांच्या योगदानाविषयी तुम्हाला 1% शंका व्यक्त करता येत नाही. पण ही प्रक्रिया भारतातही वापरण्यात आली. पुढे जे नियोजन आयोगाचे अध्यक्ष ठरले ते धनंजयराव गाडगीळ 1965-66 साली काय म्हणतात ते जरा ऐका. ते म्हणाले, या देशामधला शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये जातो, स्वतःचं धान्य विकायला जात असेल किंवा काही खरेदी करायला जात असेल, त्यावेळेस तो स्वतः जाताना 3 पायल्या धान्य घेऊन जातो आणि 2 पायल्या धान्य परत घेऊन येतो. म्हणजे तो मार्केटमध्ये गेल्या गेल्या त्याचं 33% तो नागवला जातो. आणि त्यावेळेस त्यांनी तो धोका व्यक्त केला होता की दिवसेंदिवस ही परिस्थिती वाढत जाणार आहे, शेतकरी दिवसेंदिवस नागवला जाणार आहे. 1980 साली किर्लोस्कर नावाचं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये मी एक विशेषांक तयार केला होता शेतकऱ्यांवरचा. शरद पवार, शरद जोशी, भीम दांडेकर यासारख्या सगळ्या लोकांच्या मुलाखती लिहून तो तयार केलेला होता. त्यामध्ये 1980 साली मी म्हणालो होतो की देश जर याच पद्धतीनं पुढे काम करत राहिला, या देशाची अर्थव्यवस्था, तर या देशामधले शेतकरी आत्महत्या करतील, दुसरं काहीही करू शकणार नाही. आणि त्यानंतर आत्महत्यांचं सत्र सुरू झालेलं आहे. माझा अभ्यासाचा विषय आहे त्यामुळे मी एवढंच सांगेन की या देशामधल्या ओबीसींचे प्रश्न सुटायचे असतील तर या देशामधली अर्थव्यवस्था बदलावी लागेल. संपूर्ण ओबीसी समाज, त्यापासून मी मराठी वेगळे करत नाही, माझ्या दृष्टीनं तोही ओबीसीचा आहे. राहिला प्रश्न भांडणाचा मुद्दा की त्यांना यातलं रिझर्वेशन द्यायचं की दुसरं द्यायचं, त्याचं सोल्युशन ऑलरेडी राहुल गांधींनी काढलेलं आहे. ते सरळ म्हणाले की 50% जे सिलिंग आहे ते बदलवा, केंद्राला तो अधिकार आहे. ते केवळ बोलून थांबले नाही, त्यांनी आपल्या मोदींना आवाहन केलेलं आहे. ते जाहीररित्या म्हणाले की तुम्ही 70% करून टाका, त्यासाठी घटना दुरुस्ती करा. इंडिया आघाडी आणि काँग्रेसचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल आणि तुम्ही जर हे करणार नसाल तर आमचं सरकार आल्यावर आम्ही करणारच आहोत. म्हणजे त्यांचे जे 2 आग्रह आहेत, एक म्हणजे जातीगत जनगणना व्हावी, प्रत्येकाची जेवढी संख्या आहे त्यानुसार त्याला हिस्सेदारी मिळावी, आणि आरक्षणाची सिलिंग 70% वाढवावी, आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आवश्यक आहे त्या जाती समूहाला आरक्षण मिळावं. म्हणून तो भांडणाचा मुद्दा असू शकत नाही. सध्या त्याला भांडणाचा मुद्दा बनवू म्हणजे बनवू नका. तुम्ही कितीही भांडणाचा मुद्दा बनवला तरी तो प्रश्न सुटणार नाहीये. कोणीही ओबीसी मधलं आरक्षण देऊ शकणार नाहीये, मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण काढून देऊ शकणार नाहीये, कितीही काही केलं तरी होऊ शकणार नाहीये. त्याला एकच पर्याय आहे, ज्याचा उपाय ऑलरेडी राहुल गांधींनी सांगितलेला आहे, तो सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्या भानगडीत न पडलेलं बरं. माझ्या दृष्टीनं हे सगळे जे प्रश्न आहेत ओबीसींचे, ते आपण का हा ओबीसी संपूर्ण समाज हा शेती निगडीत समाज आहे. म्हणजे आज जरी तुमच्यापैकी अनेक लोक नोकऱ्यांमध्ये असले, काही असले, तरी तुमचे मेजॉरिटी नातेवाईक अजूनही शेती संबंधित आहेत. मग ते शेती संबंधित व्यवसाय करत असतील किंवा शेतीवर प्रत्यक्ष काम करत असतील किंवा शेती प्रत्यक्ष करत असतील, जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला उत्पादन मूल्यानुसार भाव मिळत नाही, म्हणजे स्वामीनाथन आयोगाने जे ठरवलेलं सूत्र आहे
त्यानुसार भाव मिळत नाही तोपर्यंत या देशामधल्या 60% लोकांचे प्रश्न सुटणं शक्य नाही आणि ओबीसींचेही प्रश्न सुटणं शक्य नाही. त्याकरता काय केलं पाहिजे? त्याकरता एक मात्र पर्याय आहे. शेतकऱ्यांना किती तुम्ही भाव वाढवून द्या असं मी बिलकुल म्हणणार नाही. शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी करा, काही उपयोग नाही. शेतकऱ्यांच्या तुम्ही बियाण्यांच्या किमती कमी करा, त्याने काही होणार नाही. शेतकऱ्यांना कितीही काही पद्धतीने मदत केली तरी त्याने काही उपयोग नाही. फक्त शेतकऱ्यांना जे उत्पादन होतं त्याचे काय निकष बसवायचे ते तुम्ही बसवा. 5 वर्षाचे बसवा, 7 वर्षांचे बसवा, दर 2-3 वर्षानंतर एक दुष्काळ पडतो, या सगळ्यांचा विचार करून जसं कारखान्यामधल्या उत्पादित मालाचं उत्पादन मूल्यानुसार भाव ठरवला जातो त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरवा, त्याचा MSP ठरवा, त्याचा कायदा करा. हा एक मात्र त्यावरचा उपाय आहे. आणि हा एक मात्र उपाय आहे हे ज्यांना ज्यांना अर्थशास्त्र कळतं त्या सगळ्यांना माहीत. आमच्या मोदीजींनीच नव्हे तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा स्वामीनाथन आयोगानुसार आम्ही +50% या पद्धतीनं MSP जाहीर करू असं आश्वासन दिलेलं होतं. त्यावर 2014च्या निवडणुका ते जिंकून आलेत. पण जेव्हा हायकोर्टामध्ये केस आली त्यावेळेस मात्र त्यांनी सपशेल माघार घेतली, आम्ही देऊ शकत नाही असं सांगितलं. आज मात्र इंडिया आघाडीने आणि राहुल गांधींनी, माझा राहुल गांधींवर खूप विश्वास आहे कारण तो माणूस अंतर्बाह्य प्रामाणिक आहे. नंबर 2 त्याला सत्तेचा मोह नाही. नंबर 3 अतिशय वैचारिक क्लॅरिटी आहे. नंबर 4 आपल्या घटनेमधली जी 4 मूल्य आहेत ती आग्रहानं अंमलात आणण्यासाठी आणि ती मूल्य या देशामध्ये रुजावी याकरता तो कटिबद्ध असणारा माणूस आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. इंडिया आघाडीचं जे न्यायपत्र लोकसभेच्या आधी प्रसिद्ध झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी जाहीररित्या म्हटलेलं आहे की आम्ही MSP स्वामीनाथन आयोगाच्या निकषांनुसार देऊ, तो जाहीर करू आणि त्याचा कायदा करू. याचा नेमका अर्थ होतो की त्यापेक्षा कमी किमतीमध्ये या देशामध्ये कोणालाच ती वस्तू विकत घेता येणार नाही आणि विकता येणार नाही. हा जर एकदा प्रश्न सुटला तर त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं चक्र उलटं फिरणार आहे मित्रांनो. कारण शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा येणं म्हणजे खेड्यामधल्या 60% जनतेच्या हातात पैसा येणं, त्यातनं छोटे मोठे उद्योग सुरू होतील. आज या देशामध्ये 25 कोटीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी जी उपलब्ध आहे ती नाहीशी होईल आणि त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. अर्थशास्त्र माझ्या अभ्यासाचा विषय आहे, मी अतिशय छातीठोकपणे सांगू शकतो. मोदी आज ज्या दिशेनं जात आहेत ते केवळ देश विकून विकून जिवंत आहेत. म्हणजे एखादं पोरगं असतं, एखाद्या जमीनदाराच्या पोटी जन्माला येतं, त्याच्या बापाने भरपूर जमीन जुमला करून ठेवलेला असतो. हे दिवटं पोरगं काय करतं, एक वर्षी काही जमीन विकून विकून मस्त छान शौकीने जगत राहतं. तसं आमच्या मोदीजींचं आहे. नेहरूंनी मेहनतीनं निर्माण केलेल्या सगळ्या कंपन्या धडाधड हे विकता आहेत, मातीमोल किमतीमध्ये विकता आहेत. एवढंच नव्हे तर या देशामधल्या सामान्य अर्थशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला माहीत असतं की देशाची महागाई आटोक्यात ठेवायची असेल तर डिझेलच्या किमती कमी ठेवायच्या असतात. हा माणूस डिझेलच्या किमती भरमसाठ वाढवतो, देशातली महागाई वाढवून ठेवतो. त्याच्या भरोशावर मस्त एक 4.5 कोटीचं विमान, दुसरं 9.5 कोटीचं विमान, या 9.5 कोटीचं विमान स्वतः करता घेतो, महागड्या वस्तू वापरतो आणि मस्त छान शोकीमध्ये जगतो. तर हे एखादं डिवटं पोरगं जसं करत असतं तसे आपले सध्याचे पंतप्रधान आहेत. त्यांना जर आपण हकललं नाही तर आपल्या देशाचं काय होईल सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन केवळ राहुल गांधींनी दिलेलं नाहीये, ते इंडिया आघाडीने दिलेलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे सम्मिलित आहेत, त्यामध्ये शरद पवार सम्मिलित आहेत. आणि त्यामुळे एकदा जर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा आपण सत्ता बदल केला तर आपली राज्यघटना खऱ्या अर्थानं शाबूत राहील, आपली लोकशाही पुन्हा रिस्टोअर होईल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा या देशामधल्या अनेक सर्वसामान्य माणसांना पुन्हा न्याय मिळण्याचे मार्ग उपलब्ध होतील.
कारण मोदीजींनी या देशामधल्या सगळ्याच राजकीय पक्षांवर एक उपकार करून ठेवलेले आहे. सगळ्यांचे डोळे आता खाडकन उघडलेले आहे. काय घडू शकतं याची कल्पना आलेली आहे. मला फार बरं वाटतं की मोदींसारखा माणूस बीजेपीचा पंतप्रधान झाला. तो नसता झाला आणि छुप्या पद्धतीनं हे शेटजी बड्जीचं राज्य जर वाढत गेलं असतं तर आपल्या देशाला हळूहळू त्यांनी फार गिळंकृत करून टाकलं असतं. पण ते इतके माजले, इतके उद्दामपणे वागायला लागले आणि आपलं खरं स्वरूप त्यांनी प्रगट केलं. त्यामुळे आपल्याला इतक्या लवकर यांची खात्री पटली की ही माणसं कशा पद्धतीची आहे. मित्रांनो, मी एक दोन गोष्टी फक्त तुमच्या पुढ्यात मांडून थांबणार आहे. मग हा उल्लेख झाला बहिणींचा, लाडक्या बहिणींचा. थोडं अर्थशास्त्राबद्दल जरा वेगळ्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. हे खरं आहे की महाराष्ट्र सरकारवर 8 लाख कोटींचं कर्ज ऑलरेडी झालेलं होतं. त्यानंतर ही लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात कर्जाचा आकडा काय असेल सांगता येत नाही. या देशामध्ये आपल्या मोदींनी आपल्या भांडवलदार मित्रांचे 26 लाख कोटीचं कर्ज, खरं म्हणजे प्रत्यक्षात 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं. या 16 लाख कोटींवरचं जे व्याज होतं ते 26 ते 30 लाख कोटींपर्यंत जातं. म्हणून प्रत्यक्षात आपण बोलताना असं बोलायला पाहिजे की 26 ते 30 लाख कोटी कर्ज माफ केलं. हे सगळे बँकांचे तुमचे माझे पैसे होते, बँकांमध्ये टाकलेले, ते सगळे आता नाहीसे झाले. आता हे नाहीसे झालेले पैसे कोण भरून देणार? सरकार. सरकार भरून देणार याचा अर्थ तुमच्या माझ्या खिशामधनं पुन्हा ते पैसे जाणार आहेत त्या ठिकाणी. यातनं 1% सोडा, एक रोजगार निर्माण झालेला नाही. म्हणजे एकही रोजगार निर्माण न होता या देशातल्या पंतप्रधानांनी 16 लाख कोटी मुद्दलावर खऱ्या अर्थानं तिलांजली दिलेली आहे. हा वेस्ट ऑफ मनी आहे, अक्षम्य गुन्हा. आता जे स्त्रियांना 1,500 रुपये दर महिन्याला दिले जातात तो अक्षम्य गुन्हा आहे का? आज या देशामध्ये रोजगार पूर्णतः थांबलेला आहे. बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे. कोणत्याच क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. अशा अवस्थेमध्ये ज्याला कल्याणकारी सरकार म्हणतात त्याची एक जबाबदारी असते रोजगार निर्मितीची. त्याकरता अशा वेळी सर्वसामान्य माणसाची क्रय शक्ती वाढवणं. त्यांची क्रय शक्ती वाढली की ती माणसं जे खर्च करतात, काही गोष्टी विकत घेतात, त्यातून छोटे मोठे रोजगार वाढतात आणि रोजगाराला चालना मिळते. हा अर्थशास्त्रामध्ये एक नोन उपाय आहे, माहीत असलेला उपाय आहे. या अर्थानं या योजनेकडे आपण पाहिलं पाहिजे. हे जे 1,500 रुपये या स्त्रियांच्या खात्यामध्ये गेले दर महिन्याचे आणि कदाचित डिसेंबर पर्यंतचे आता पैसे जाऊन पोहोचणार आहेत. खरं म्हणजे मी याच्याबद्दल बिलकुल टीका करणार नाही. मी उलट म्हणेल ही चांगली योजना आहे. कोणत्याही सरकारने ती अंमलात आणू. फक्त यासाठी यांना जिवंत ठेवण्याची गरज नाही. दुसरे भाऊ पाहतील ते लाडके भाऊ, ज्यांना हकला, कारण हे उद्दामपण आहे. एका बाजूनं पैसे देतात, ते महेश शिंदे नावाचे आमदार म्हणतात याद राखा तुमच्या याद्या जवळ आहेत, जर तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर याद्यांमधली नावं कापू. जसे यांच्या बापाचेच पैसे आहेत. अरे सरकारचे पैसे आहेत, सरकार सगळ्यांना पैसे देत आहे, म्हणजे जनतेचे पैसे जनतेला देत आहे. दुसरे आमचे अमरावतीचे रवी राणा आहेत, ते डायरेक्ट धमकी देतात, जर आम्हाला मतं नाही दिले तर पैसे परत घेऊ. हे जे उद्दाम भाऊ आहेत त्यांना हकला. प्रत्यक्षामध्ये स्त्रियांच्या खात्यामध्ये जे पैसे जात आहेत त्यापैकी 40% स्त्रिया अजूनही गृहिणी आहेत. ज्या 60% स्त्रिया मोलमजुरी करणाऱ्या आहेत त्यांना कदाचित 1,500 रुपये मोठी रक्कम नसेल, पण ज्या बायकांना सातत्याने आपल्या नवऱ्यांपुढे हात पसरावे लागतात त्यांच्या दृष्टीनं ही फार मोठी रक्कम आहे. जर 1,500 रुपये त्यांना मिळतात, नवऱ्यापुढे हात न पसरता डायरेक्टली बँक खात्यामध्ये येतात, त्यांच्यासाठी आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. तोही आपण नीट समजून घेतला पाहिजे. बरं, या स्त्रिया दारू पित नाहीत, 99% अधिक स्त्रिया दारू पित नाहीत. यापैकी या स्त्रिया जुवा खेळणार नाहीत. या काय करतील? आजूबाजूला 4 वस्तू विकत घेतील, कदाचित अधिक चांगली भाजी विकत घेतील, कदाचित दूध दुभतं घेतील, कदाचित कपडे घेतील, कदाचित 4 वस्तू विकत घेतील. या काही अमेझॉनवरनं बोलावणार नाही, टीव्ही आणि फ्रीज घेणार नाही. त्यामुळं छोट्या मोठ्या उद्योग जे मारले गेलेत आमच्या मोदीजींच्या शहाणपणामुळे. त्यांनी एकेकाळी 2016 मध्ये नोटबंदी केली होती, 500 आणि 1000च्या नोटा बत्कन बंद करून टाकल्या. जे रोजगार झोपले तेव्हापासून अजून ते रोजगार जागेवर आलेलेच नाही आहेत.
त्या सगळ्या छोट्या मोठ्या रोजगारांना चालना मिळेल. 2-3 वर्षामध्ये याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसायला लागतील आणि त्यातून छोट्या मोठ्या माणसांना काम मिळाल्यामुळं त्यांना आत्मसन्मानानं जगण्याची संधी मिळेल. म्हणजे हा मुद्दा केवळ स्त्रियांपर्यंत मर्यादित नाही. स्त्रिया खर्च करण्याबाबत योग्य पाऊल उचलणाऱ्या आहेत. त्यांच्या खात्यामध्ये गेलेले पैसे वाया जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांची क्रयशक्ती वाढवून तुम्ही रोजगार वाढवत आहात. ही जर योजना या पद्धतीनं अंमलात येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आपण असं म्हटलं पाहिजे की नवं येणारं जे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते या लाडक्या बहिणींना अधिक लाडक्या करणार आहे आणि हे सगळे सौम्य मनोवृत्तीनं वागणारे त्यांचे बंधू आहेत. कारण ऑलरेडी काँग्रेस सरकार कर्नाटकमध्ये 2,000 रुपये दर महिन्याला देत आहे, तेलंगणामध्ये 2,500 देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधले 1,500ची योजना आहे ती उलट वाढणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं की आम्ही 2,000चा विचार करतो आहोत. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी जाहीर केलं की आम्ही 3,000 रुपयांचा दर महिन्याला विचार करतो आहोत. उद्धव ठाकरेजींशी माझं याबाबत विस्तारानं बोलणं झालेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये शरद पवारांच्या ग्रुपमधल्या काही लोकांनी या योजनेचं स्वागत पण केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी किमान 2,000 रुपये या लाडक्या बहिणींना देणार आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं जाहीररित्या हे बोलायला हरकत नाही की या महायुतीला हकला, महाविकास आघाडीला आणा. तुमच्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या अधिक लाडक्या होणार आहेत. त्यामुळे त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्याकरता यांना निवडून आणण्याची गरज नाही. आता एक छोटासा शेवटचा मुद्दा घेऊन मला या ठिकाणी थांबलं पाहिजे. तो म्हणजे आपल्या स्वतः जे काही बोललेत राहुल गांधी त्यावर माजलेला गोंधळ. राहुल गांधींनी रिझर्वेशन संपवायचं ठरवलं या पद्धतीच्या बातम्या तुम्ही मोठ्या प्रमाणावर ऐकलेल्या आहात. या देशामध्ये रिझर्वेशनचं प्रचंड मोठं योगदान आहे. आता माझ्या वयाची जी माणसं आहेत त्यांनी आपलं बालपण आठवून पहा, गावातली परिस्थिती आठवून पहा. ज्या लोकांना वाड्याच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश नसायचा अशा वस्तू टाकून दिल्या जायच्या, त्याच लोकांपैकी आज अनेक लोक IAS झालेले आहेत, IPS झालेले आहेत, मोठमोठे अधिकारी झालेले आहेत, अतिशय सन्मानानं जीवन जगतायत. हे 60-70 वर्षामध्ये झालेला बदल आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आहोत आणि यामध्ये रिझर्वेशनचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यामुळे या रिझर्वेशन बद्दल जर कोणी या पद्धतीनं बोलत असेल तर तो मुद्दा सिरियसली घेतलाच पाहिजे. आणि राहुल गांधींना अनेकदा ते फार हुशार असल्यामुळे कधी कधी अर्धवट वाक्य वापरण्याची त्यांना सवय आहे. म्हणून मलाही डाऊट आला की राहुल गांधी काहीतरी अर्धवट बोलून गेले की काय. आणि म्हणून मी त्यांचं स्वतःचं ते वक्तव्य ऐकलं. एवढंच नव्हे तर हिंदू नावाचं जे इंग्रजी दैनिक आहे त्यामध्ये त्यांनी ते प्रसिद्ध केलं. यावर ऑब्जेक्शन घेताना आमचे गायकवाड नावाचे MLA आहे ते असं म्हणाले की राहुल गांधी म्हणतायत रिझर्वेशन मी थांबवा, त्यांची जीभ छाटा, त्यांना एवढे एवढे लाख रुपये देईल. आता मी विचार केला की राहुल गांधी बोलले अमेरिकेमध्ये जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारला की भारतामधले रिझर्वेशन्स केव्हा थांबणार. त्यावर राहुल गांधींनी दिलेलं उत्तर आहे ते इंग्रजीत दिलेलं आहे. गायकवाड बिचारा त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याला कळणंच शक्य नाहीये ते इंग्रजी इथं शिरलं तर पाहिजे काही. त्यामुळे आपण त्याला माफ करून टाकू. MLA असली तरी माफ, कारण आपल्या देशामध्ये कोणी MLA बनवू शकतं, त्याला काही शिक्षणाची अट नाहीये आणि इंग्रजी आलं पाहिजे असा काही आग्रह धरता येत नाही आपल्याला. त्यामुळे गायकवाडजी तुम्हाला माफ, कारण तुम्हाला या जन्मात कळणं शक्य नाही. दुसरे आणखी एक गृहस्थ आहे, त्यांचं नाव आहे आमचे नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे. हे आहेत BJPचे अध्यक्ष. ते म्हणाले राहुल गांधी म्हणतायत रिझर्वेशन थांबवा, मग असं करा तसं करा तसं करा. मला शंका आली या माणसाला इंग्रजी तर कळणं शक्य नाही बा, तरी म्हटलं जी डिग्री पाहावी. आणि म्हणून मी विकिपीडियामध्ये पाहिलं, त्यामध्ये मला असं दिसलं की चंद्रशेखर बावनकुळे हे सायन्स ग्रॅज्युएट होता होता त्यांनी 1 वर्ष पूर्ण केलं, म्हणजे BSc पार्ट 1 पूर्ण केलं असावं. या माणसाने BSc पार्ट 1 केलं याचा अर्थ असा आहे की इंग्रजीत शिकले, कारण सायन्स तर इंग्रजी माध्यमात असतं. मग माझ्या डोक्यात मुद्दा आला असता, यांना इंग्रजी चांगलं आलं असतं तर यांनी पार्ट 1 केलं असतं, सेकंड केलं असतं, थर्ड केलं असतं, BSc केलं असतं, MSc केलं असतं, पार्ट 1 वर कशावर सोडलं असतं.
म्हणजे यांना इंग्रजी कळण्याची शक्यता नाही, यांना माफ करून टाका. त्यामुळे बावनकुळेंनाही माफ, कारण त्यांना इंग्रजी कळणं शक्य नाही, कारण हे उत्तर इंग्रजीतलं होतं. त्यानंतर आले आमचे एक मित्र डॉक्टर अनिल बोंडे, माझ्या चांगल्या परिचयाचे, अमरावतीच्या माझ्या डॉक्टर ग्रुप पैकी आहेत. तरी मला शंका आली, हे MD आहे म्हटलं, आयुर्वेदवाले वगैरे आहे का? म्हणजे आयुर्वेद कमी दर्जाचं असतं माझं बिलकुल म्हणणं, पण आयुर्वेदवाल्याला इंग्रजी चांगलं नसण्याची शक्यता असते. माझ्या सगळ्या डॉक्टर मित्रांनी सांगितलं, काय बोलता तुम्ही? अहो, ते MBBS झाल्यानंतर MD झालेले आहेत, तुम्हाला तर माहित आहे ना, तरी विचारता तुम्ही. म्हणजे MBBS हे इंग्रजी माध्यमातनं शिकले, MD पण इंग्रजी माध्यमातनं शिकले, आणि एवढं साधं इंग्रजी यांना येत नाही. काय म्हणाले राहुल गांधी? राहुल गांधी म्हणाले, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन we should think scrapping of reservations only when India becomes a fair place. जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल त्यावेळेस आपण रिझर्वेशन्स थांबवण्याचा विचार करू शकतो. पुढचं वाक्य त्यांचं आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण सध्या इंडिया फेअर प्लेस नाही. आता बाकी इंग्रजी तर कोणालाही कळू शकतं, सगळ्यात मोठी अडचण आहे फेअर प्लेस या फ्रेजची. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएशनला इंग्रजी शिकवलेला आहे, मला माहित आहे रुटीन मध्ये वापरलं जात नाही. फेअर प्लेस हा शब्द किंवा ही फ्रेज रुटीन मध्ये वापरली जात नसल्यामुळं कदाचित लोकांना कळली नसेल. अरे पण डिक्शनरी पाहता येते ना. आपण एका राहुल गांधीवर एवढं मोठं ऑब्जेक्शन घेतो आहे, तर किमान अनिल बोंडेंनी डिक्शनरी पाहावी. मग माझ्या मनात शंका आली की अनिल बोंडे हे BJP वाले आहेत, आणि BJP वाल्यांच्या डिग्र्यांबद्दल नेहमीच शंका घेतली पाहिजे, कारण यांच्या बॉसच्या डिग्र्यांचाच पत्ता नाहीये, त्यांचा एक सहाध्यायी नाही त्यांच्यासोबत शिकणारा. त्यामुळे अनिल बोंडेंना मिळालेल्या MD आणि MBBS या डिग्र्यांबद्दल मी शंका व्यक्त करतो आहे. त्या डिग्र्या खऱ्या असतील तर एवढं साधं इंग्रजी यांना कसं नाही कळलं? बरं, यांना इंग्रजी कळलं नसेल तर किमान आपल्या नातीच्या, ती कॉन्व्हेंटमध्ये शिकत असावी, त्या नातीच्या मिसला बोलावून घ्यावं आणि फेअर प्लेसचा अर्थ समजून घ्यावा. फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ काय? कॉलिन्सच्या डिक्शनरीमध्ये, वेबस्टरच्या डिक्शनरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, फेअर प्लेस याचा अर्थ ज्या ठिकाणी डिस्क्रिमिनेशन केलं जातं अशी जागा, ज्या ठिकाणी भेद असतो, सगळे समान पातळीवर नसतात अशी जागा. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे, सगळ्यांना समान संधी असेल अशी जागा. आता राहुल गांधी काय म्हणाले की आपण तेव्हाच रिझर्वेशन थांबवण्याचा विचार करू शकतो जेव्हा भारतामध्ये सगळ्यांना समान संधी मिळेल. ज्या ठिकाणी भारतामध्ये कोणत्याही कारणासाठी एक दुसऱ्याबाबत डिस्क्रिमिनेशन केलं जाणार नाही, त्यावेळेस आपल्याला भारतामधलं रिझर्वेशन थांबवता येईल. पण अजून फेअर प्लेस भारत झालेला नाही, भारतामध्ये सगळ्यांना समान संधी नाही, त्यामुळे आपण त्यांचं रिझर्वेशन आज थांबवू शकत नाही, असं स्पष्टतः राहुल गांधी बोललेले आहे. आता हे बोलल्यानंतर आपण समजा अनिल बोंडेंना माफ केलं, ते आपल्या मिसकडनं शिकतील असं आपण गृहीत धरूया. मला सगळ्यात मोठा प्रश्न पडला आमच्या देवेंद्र फडणवीसांचा, कारण त्यांना मी फार चांगलं ओळखतो. 2005 पासून कायद्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करत आलो आहे. त्यांचे वडील एकीकडे माझे फार चांगले मित्र होते. देवेंद्र फडणवीसांना इंग्रजी उत्तम कळत, तरी पण मी त्यांच्या डिग्र्या पाहिल्या. ते केवळ LLB नाही आहेत, त्यांनी मॅनेजमेंटच्या डिग्रीमध्ये, मॅनेजमेंटच्या क्षेत्र, बिझनेस मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर जर्मनीमधनं एक डिप्लोमा घेतलेला आहे. आता जर्मनीतला डिप्लोमा त्यांनी काही जर्मनचं भाषेमध्ये घेतला असेल असं म्हणण्याचं कारण नाही, तो इंग्रजीतच घेतला असावा. म्हणजे त्यांना इंग्रजी चांगलं कळतं, आणि तरी या माणसाला फेअर प्लेसचा अर्थ कसा नाही कळला असा मला प्रश्न पडला. आणि त्याचं उत्तर मला विकिपीडियात सापडलं. विकिपीडियामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते, इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते, त्यांच्या वडिलांना इंदिरा गांधींनी अटक केली इमर्जन्सीमध्ये. जसं मी आतमध्ये गेलो तसं तेही आतमध्ये गेलेले होते, आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी कॉन्व्हेंट सोडली आणि गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला.
तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की यांचं इंग्रजी कच्चं का राहिलं ते, त्यामुळे यांना फेअर प्लेचा अर्थ कळत नाही. आता मी तुम्हाला डिक्शनरीचे उल्लेख करून सांगितलेले आहेत की डिक्शनरीमध्ये स्पष्टता म्हटलेलं आहे समान संधी, विदाऊट डिस्क्रिमिनेशन, हे त्याचे अर्थ आहेत. आता हे अर्थ समजून घेण्याकरता फडणवीसांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असावी, तिच्या मिसला बोलावून घ्यावं, हा अर्थ नीट समजून घ्यावा आणि संपूर्ण देशामधल्या जनतेची आणि राहुल गांधींची जाहीर माफी मागावी की बाबा माझं इंग्रजी थोडं कच्चं असल्यामुळे मला नीट कळलं नाही. कारण जे राहुल गांधी जातीगत जनतेचा आग्रह धरतात, एवढंच नव्हे तर रिझर्वेशनची मर्यादा 50% 70% वाढवून घ्यावी याकरता घटना दुरुस्ती करण्याचा आग्रह धरतात, ते कसा काय रिझर्वेशनला विरोध करू शकतात? आणि समजा देवेंद्र फडणवीसांना हे जर कळल्यानंतरही ते माफी मागत नसतील तर आपल्याला एवढंच म्हणता येईल, झूठ बोलो बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले देवेंद्र फडणवीस आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला या निमित्ताने एवढाच आग्रह करेल की ही जी सांप्रदायिक मनोवृत्तीची माणसं आहेत, मनुवादी विचारसरणीची माणसं आहेत, खुनशी माणसं आहेत, प्रचंड भ्रष्ट आहेत, मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय, प्रचंड भ्रष्ट आहेत, हुकुमशाही निर्माण करणारी मनोवृत्तीची माणसं आहेत, शेठजी भटजीचं सरकार निर्माण करणारी माणसं आहेत, या बीजेपीच्या लोकांना सत्तास्थानावरनं घालवा, आपली राज्यघटना टिकवा, लोकशाही पुन्हा जिवंत करा, संविधान मांडणारं, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारं हे जे लोकशाहीवादी सरकार आहे, बनू इच्छित आहेत, त्या महाविकास आघाडीला आपण निवडून आणूया असं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, एक आवाहन करायचं होतं. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनतेच्या सहकार्यानंच काम करत असते, त्यांच्याच मदतीच्या आधारावर गेली 43 वर्ष काम करत आलेली आहे. समोर QR कोड लागलेले आहे, दाराच्या बाहेर सुद्धा एक QR कोड असेल, त्याचा वापर करून तुम्ही कृपया अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खात्यामध्ये काही मानधन पाठवा. काही मानधन हा शब्द करेक्ट नाहीये, काही योगदान द्या, काही हजारांपासून काही शेकड्यांपर्यंत तुम्ही ते पाठवू शकता. त्या भरोशावरच हे सगळं आंदोलन सुरू असतं. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.